नमस्कार मंडळी. मोरवाडी चौक म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक. आधीच वाहतूक कोंडीनी हैराण झालेल्या या चौकात महापालिकेनं आता नवा प्रयोग सुरू केलाय. आयलँड आणि दुभाजकाची रुंदी वाढवायची. पण प्रश्न असा आहे की यातून वाहतूक सुरळीत होणार की अजून कोलमडणार? या चौकात आधीच परिस्थिती भीषण आहे. मेट्रो स्टेशनमुळे गर्दी वाढली आहे. रिक्षा, कॅबवाले रस्त्यात हवं तिथं गाड्या लावतात. मेट्रोचे प्रवासी पदपथावर वाहनं फेकून गायब होतात. एका मोठ्या शोरूममुळे आणखीनच गोंधळ होतो. त्यात सिग्नल यंत्रणा कायम बिघडलेली. आणि या सगळ्यावर उपाय म्हणून महापालिकेला काय सुचलं? आयलँड अजून रुंद करायचा. स्थानिक नागरिकांचा थेट आरोप आहे. आयलँड रुंदीकरणामुळे रस्ताच अरुंद होईल आणि वाहतूक कोंडी अधिकच वाढेल. महापालिकेकडे तक्रारींचा पाढा वाचला गेला, पण परिणाम उलटाच. कोंडी सोडवण्याऐवजी महापालिका सजावट करण्यात गुंग आहे. यावर महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाचे सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांचं म्हणणं आहे की दुभाजक आणि आयलँड रुंद केल्याने वाहनं सरळ मार्गावरूनच जातील, घुसखोरी टळेल आणि वाहतूक सुरळीत होईल. BRTचा सिग्नलही तात्पुरता बंद ठेवला जाईल, त्यामुळे अडथळा कमी होईल असा त्यांचा दावा आहे. तर आता खरा सवाल असा आहे की महापालिकेच्या या रुंदीकरणामुळे मोरवाडी चौक सुटकेचा श्वास घेणार की गाड्यांची आणखी कोंडी कोलमडून टाकणार? हा प्रयोग यशस्वी होतो की नाही हे पुढच्या काही दिवसातच कळेल. पण नागरिकांचा संताप मात्र वाढलाय हे नक्की.